नमस्कार, मी रुपाली टिक्कल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील वास्तुकला विज्ञान व तंत्रज्ञान या विद्याशाखेत कार्यरत आहे. आज मी V92 BSc PCM या प्रोग्राम मधील S37131 या कोर्सच्या सेमिस्टर 1 मधील युनिट 4 यावर आधारित म्हणजेच अल्काइन्स या टॉपिकवर लेक्चर घेणार आहे. या आधी झालेल्या 2 लेक्चर्स मध्ये आपण हायड्रोकार्बन्स, अल्केन आणि अल्कीन या टॉपिक्सवर सेशन घेतले आहे. आजचे आपले S37131 या कोर्सच्या सेमिस्टर 1 चे तिसरे लेक्चर. या आधी झालेल्या लेक्चर्स मध्ये आपण हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, अल्केन आणि अल्कीनच्या IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम, प्रिपरेशन मेथड ऑफ अल्केन अँड अल्कीन, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन अँड अल्कीन या टॉपिक्सचा स्टडी केला होता. आज आपण अल्काइन्स या टॉपिकचा स्टडी करूया. आजच्या सेशन मध्ये तुम्हाला हे सब टॉपिक शिकायचे आहेत. फर्स्ट वन इज डिफाइन अल्काइन, second one is explore methods of preparation of alkyne, third one is explain structure and isomerism of alkyne, fourth one is discuss physical and chemical properties of alkyne, and last one is explain the acidic character of alkyne. Alkynes. Like alkane and alkene, the alkyne are also unsaturated hydrocarbons. They contain at least one triple bond between two carbon atoms. जसं की आपण या आधी शिकलो, अनसॅच्युरेटेड म्हणजे असे कंपाउंड्स की ज्यामध्ये एक किंवा अधिक डबल किंवा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतात. त्या कंपाउंड्सला आपण अनसॅच्युरेटेड कंपाउंड असे म्हणतो. आणि हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्या कंपाउंडच्या स्ट्रक्चर मध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट असतात त्या कंपाउंड्सला आपण हायड्रोकार्बन्स असे म्हणतो. आणि अल्काइनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. द फर्स्ट स्टेबल मेंबर ऑफ अल्काइन सीरीज इज इथाइन, विच इज पॉप्युलरली नोन ॲज ॲसिटिलीन. हे इथाइनचं स्ट्रक्चर आहे. आपण अजून काही मेंबर्स बघूया अल्काइनचे. Here 2 कार्बन ॲटम and 2 हायड्रोजन ॲटम, त्यालाच आपण इथाइन म्हणतो. 2 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे म्हणून इथ, आणि अल्काइन मध्ये सफिक्स YNE हे यूज होतं म्हणून इथाइन. सेकंड इज 3 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे म्हणून प्रोप, आणि अल्काइनचं सफिक्स YNE म्हणून प्रोपीन. नेक्स्ट इज C4H6 1 ब्युटाइन. 4 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे म्हणून ब्यूट, आणि सफिक्स अल्काइनचं YNE 1 बिकॉज ऑफ पहिल्या कार्बन ॲटमला ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून 1 ब्युटाइन. नेक्स्ट इज 1 पेंटाइन. पेंट मीन्स 5 कार्बन ॲटम, आणि YNE हे अल्काइनचं सफिक्स म्हणून पेंटाइन. हेक्साइन C6H10. नेक्स्ट इज C7H12 मीन्स C7 कार्बन ॲटम मीन्स हेप्ट, आणि अल्काइनचे सफिक्स YNE, आणि फर्स्ट नंबरच्या कार्बन ॲटमला ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून 1 हेप्टाइन. याप्रमाणेच C8H14 म्हणजे 1 ऑक्टाइन, C9H16 मीन्स 1 नॉन इन, आणि C10H18 म्हणजे 1 डेक इन. नेक्स्ट स्लाइड. स्ट्रक्चर ऑफ अल्काइन. हे इथाइनचं स्ट्रक्चर आहे. जसं की यामध्ये आपण बघतो 2 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे आणि यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. हा एक कार्बन ॲटम ह्या हायड्रोजनला अटॅच आहे आणि हा कार्बन या हायड्रोजनला. कार्बनची व्हॅलन्सी 4 असते. तो ऍटलिस्ट 4च बॉन्ड कोणत्याही कंपाऊंड सोबत फॉर्म करू शकतो. जसं या कार्बनने हे 3 ट्रिपल बॉन्ड फॉर्म केलेला आहे आणि एक हा हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म केलेला आहे. हे 2 इथाइनचे कार्बन ॲटम, जसं यामध्ये 3 हे ट्रिपल बॉन्ड जे आहे त्यामध्ये 2 हे पाय बॉन्ड असतात आणि एक हा सिग्मा बॉन्ड असतो. तसे हे 2 कार्बन ॲटम, यामध्ये हे 2 ऑर्बिटल जे आहे जे कलरने इंडिकेट केलेले आहे, एक ऑरेंज आणि ग्रीनने,
हे दोन p ऑर्बिटल्स आहे एका कार्बनचे, तसे या कार्बनचे हे दोन p ऑर्बिटल्स आहेत की, आणि ते हा ऑरेंज ऑर्बिटल हे सेकंड कार्बनच्या या ऑर्बिटल सोबत पाय बॉन्ड फॉर्म करतो, आणि हा p ऑर्बिटल फर्स्ट कार्बनचा सेकंड कार्बनच्या ह्या p ऑर्बिटल सोबत पाय बॉन्ड फॉर्म करतो. जसं की हे आपण बघितलं, दोन पाय बॉन्ड असतात अल्काइन मध्ये आणि एक सिग्मा बॉन्ड असतो. जसं हे दोन पाय बॉन्ड आणि हा एक या कार्बनचा sp ऑर्बिटल आणि हा सेकंड कार्बनचा sp ऑर्बिटल मिळून हा सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेला आहे. आणि हा फर्स्ट कार्बन हा जो हायड्रोजन आहे, हायड्रोजन सोबत हा पण एक सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेला आहे, आणि या दुसऱ्या कार्बनचा हायड्रोजन सोबत हा एक सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेला आहे. Each carbon atom of ethane has two sp hybridized orbital and it forms a sigma bond, and this sigma bond is obtained by overlapping of the two sp hybridized orbitals of two carbon atom, and the remaining sp hybridized orbital of each carbon atom undergo overlapping along internuclear axis with the 1s orbital of each of two hydrogen atom, forming a CH sigma bond. Each carbon has two unhybridized p orbitals which are perpendicular to each other, and the two p orbitals of one carbon atom are parallel to the two p orbital of other carbon atom, which undergo lateral or sideway overlapping to form two pi bonds between two carbon atom. हे जे 2p ऑर्बिटल्स आहे कार्बनचे, ते ह्या सेकंड कार्बनच्या p ऑर्बिटलला पॅरलल असतात आणि they undergo lateral or sideway overlapping to form a pi bond between the two carbon atoms. Next is IUPAC system of nomenclature. जसं की आपण या आधी झालेल्या लेक्चर्स मध्ये अल्केन आणि अल्केनचे IUPAC नॉमेनक्लेचरचे रूल पाहिले, त्याप्रमाणेच अल्काइनचेही सेम नॉमेनक्लेचर रूल्स आहेत, फक्त अल्काइन मध्ये सफिक्स YNE हा यूज होतो. First is, in the case of alkyne, the longest hydrocarbon chain with the triple bond is chosen as a parent chain. Second is, count the number of carbon atoms and the name it accordingly as a derivative of the corresponding alkyne. The suffix YNE is used for alkynes. Third one is, if more than one triple bond is present, then prefix di, tri, tetra, etc. are used before the suffix YNE. नेक्स्ट हे काही एक्झाम्पल आहेत IUPAC नॉमेनक्लेचरचे, जिथे आपण हे IUPAC नेम आहे. आपण फर्स्ट लेक्चर मध्ये अल्केन हायड्रोकार्बन्स आणि अल्केन मध्ये आपण बघितले होते की IUPAC नॉमेनक्लेचर प्रमाणेच कॉमन नेम सुद्धा कंपाऊंडला आहेत. त्याचप्रमाणे आता इथे आपण बघितलं, इथ म्हणजे दोन कार्बन ॲटम. इथाइन हा फर्स्ट अल्काइनचा मेंबर आहे, त्याचाच कॉमन नेम हे ऍसिटिलीन आहे. दुसरं आहे प्रोपइन. प्रोप मीन्स तीन कार्बन ॲटम आणि सफिक्स अल्काइनचं YNE हे तीन कार्बन ॲटम आणि त्याचं कॉमन नेम आहे मिथिल ऍसिटिलीन. तर हा जो ग्रुप आहे C ट्रिपल बॉन्ड CH याला आपण ऍसिटिलीन म्हणतो आणि याला या कार्बन ॲटमला CH3 ग्रुप अटॅच आहे. आता CH3 म्हणजे मिथिल सबस्टिट्यूएंट म्हणून त्याचं कॉमन नेम आहे मिथिल ऍसिटिलीन. नेक्स्ट एक्झाम्पल इज ब्यूट-2-इन. ब्यूट मीन्स चार कार्बन ॲटम आणि 2 नंबरच्या कार्बन ॲटमला ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून ब्यूट-2 आणि अल्काइनचं सफिक्स YNE म्हणून याचं IUPAC नॉमेनक्लेचर आहे ब्यूट-2-इन आणि त्याचं कॉमन नेम आहे डायमिथिल ऍसिटिलीन. जसं आपण बघितलं, ही ऍसिटिलीनचं स्ट्रक्चर आहे C ट्रिपल बॉन्ड C. या दोन्ही कार्बनच्या
या कार्बनलाही मिथिल ब्रांच अटॅच आहे आणि या कार्बनलाही मिथिल ब्रांच अटॅच आहे, म्हणून 2 मिथिल ब्रांच आहे, म्हणून डायमिथिल ऍसिटिलीन. नेक्स्ट एक्झाम्पल, इथेही 4 कार्बन ऍटम प्रेझेंट आहे म्हणून ब्यूट आणि 1 नंबरच्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून 1 इन आणि याचंच कॉमन नेम आहे इथिल ऍसिटिलीन. तसं या कार्बनला CH2 CH3 ही जी इथिल ब्रांच अटॅच आहे म्हणून इथिल ऍसिटिलीन. नेक्स्ट एक्झाम्पल इज, यामध्ये 1 2 3 4 आणि 5 कार्बन ऍटम प्रेझेंट आहे म्हणून पेंट आणि 1 नंबरच्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून पेंट 1 इन. याचं कॉमन नेम आहे एन प्रोपिल ऍसिटिलीन. नेक्स्ट एक्झाम्पल इज पेंट 2 इन. इथे 5 कार्बन ऍटम प्रेझेंट आहे, 2 नंबरच्या कार्बन ऍटमला ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून पेंट 2 इन आणि याचं कॉमन नेम आहे, या कार्बन ऍटमला फर्स्ट मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि या कार्बनला इथिल ग्रुप अटॅच आहे. आपण एक रूल बघितला होता अल्केन मध्ये, जर सबस्टिट्यूएंट अटॅच असतील तर आपण त्याला अल्फाबेटिकली अरेंज करायचं, जसं की ई हा एमच्या आधी येतो म्हणून इथिल ही इथिल ब्रांच, इथिल मिथिल ऍसिटिलीन हे याचं कॉमन नेम आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इथे 6 कार्बन ऍटम प्रेझेंट आहे. CH3 हे CH2 3 वेळेस आहे आणि त्यानंतर CH3 म्हणजेच हे 6 कार्बन ऍटम म्हणून हेक्स आणि 1 नंबरच्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून हेक्स 1 इन आणि याचं कॉमन नेम आहे एन ब्युटिल ऍसिटिलीन. नेक्स्ट एक्झाम्पल इज, इथे सुद्धा 6 कार्बन ऍटम प्रेझेंट आहे म्हणून हेक्स आणि 2 नंबरच्या कार्बन ऍटमला ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून 2 इन आणि याचं कॉमन नेम आहे मिथिल एन प्रोपिल ऍसिटिलीन. नेक्स्ट एक्झाम्पल इज, इथे 6 कार्बन ऍटम प्रेझेंट आहे म्हणून हेक्स आणि 3 नंबरच्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून हेक्स 3 इन आणि याचं कॉमन नेम आहे डायइथिल ऍसिटिलीन. नेक्स्ट आहे isomerism. The isomerism is a phenomenon in which more than one compounds have the same chemical formula but different chemical structure. Ethyne and propyne have got only one structure, but there are 2 possible structures for butane. जसं आहे ब्युटाईनचे 2 पॉसिबल स्ट्रक्चर्स आहेत. जसं याचा केमिकल फॉर्म्युला आहे ब्युटाईनचा C4H6. तर हे आपण फर्स्ट स्ट्रक्चर मध्ये जर कार्बन ऍटम काउंट केले तर 1 2 3 4 कार्बन ऍटम आहे आणि हे 1 हे 2 आणि हे 3 हे 6 हायड्रोजन ऍटम आहे, म्हणजे याचा केमिकल फॉर्म्युला C4H6. तसंच हे दुसरं ब्यूट 2 इन, यामध्ये सुद्धा 4 कार्बन ऍटम आहे आणि 6 हायड्रोजन ऍटम आहे, याचाही केमिकल फॉर्म्युला C4H6 आहे. म्हणजेच या दोघं स्ट्रक्चरचा केमिकल फॉर्म्युला सेम आहे पण त्याचं केमिकल स्ट्रक्चर हे डिफरंट आहे, यालाच आपण आयसोमर्स असं म्हणतो आणि या फेनॉमिनॉनला आपण आयसोमेरिझम म्हणतो. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण आयसोमेरिझमचं. हे पेंटाईनचं स्ट्रक्चर आहे C5H8. यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता 5 कार्बन ऍटम आहेत आणि 8 हायड्रोजन ऍटम आहे. या तिघ स्ट्रक्चरचा केमिकल फॉर्म्युला सेम आहे पण त्याचं स्ट्रक्चर डिफरंट आहे, हे यालाच आपण आयसोमेरिझम असं म्हणतो. जसं पेंटाईनचे 3 पॉसिबल स्ट्रक्चर येतात, पेंट 1 इन, पेंट 2 इन आणि हे थर्ड आहे 3 मिथिल ब्यूट 1 इन. नेक्स्ट इज मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स. अल्काइनच्या प्रिपरेशन मेथड आहे, त्यामध्ये पहिली आहे फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड. तर इथाइन इज प्रिपेअर्ड बाय ट्रीटिंग कॅल्शियम कार्बाइड विथ वॉटर. जेव्हा कॅल्शियम कार्बाइडची वॉटर सोबत रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला अल्काइन हा फॉर्म होतो विथ एलिमिनेशन ऑफ कॅल्शियम हायड्रोक्साइड. तर या रिॲक्शन मध्ये आपण बघू शकतात लाइमस्टोनला जेव्हा हीट दिली जाते तेव्हा आपल्याला क्विकलाइम हा ऑब्टेन होतो आणि जेव्हा क्विकलाइम आणि कोक यांची रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला कॅल्शियम
कार्बाइड हा ऑब्टेन होतो. आणि लास्ट मध्ये जेव्हा कॅल्शियम कार्बाइडची वॉटर सोबत रिएक्शन होते तेव्हा आपल्याला अल्काइन हा फॉर्म होतो विथ द एलिमिनेशन ऑफ द कॅल्शियम हायड्रोक्साइड. ही फर्स्ट प्रिपरेशन मेथड आहे अल्काइनची फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड. सेकंड इज फ्रॉम विसिनल डायहलाइड. तर विसिनल डायहलाइड म्हणजे ऍडजेसंट कार्बन ॲटमला हॅलोजन ग्रुप अटॅच असतात. मीन्स जर या कार्बन ॲटमला हॅलोजन ग्रुप प्रेझेंट आहे तर याच्या शेजारील कार्बनला सुद्धा जेव्हा हॅलोजन ग्रुप प्रेझेंट असतो त्याला आपण विसिनल डायहलाइड कंपाऊंड असे म्हणतो. आणि जेव्हा विसिनल डायहलाइडची रिएक्शन अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रोक्साइड म्हणजेच KOH बरोबर होते तेव्हा एक मॉलिक्यूल हायड्रोजन हलाइडचा एलिमिनेट होतो आणि विनिल हलाइड हे ऑब्टेन होतं. आणि त्या विनिल हलाइडलाच आपण अल्किनिल हलाइड असेही म्हणतो. आणि जेव्हा या विनिल हलाइडची फर्दर रिएक्शन होते सोडामाइड सोबत म्हणजेच NaNH2 सोबत तेव्हा आपल्याला अल्काइन हा ऑब्टेन होतो. Then third preparation method of alkyne is from geminal dihaloide. तर जेमिनल डायहलाइड म्हणजे एकाच कार्बनला दोन हॅलोजन ग्रुप अटॅच आहे. इथे आपण पहिले बघितलं होतं की विसिनल डायहलाइड, आता हे आहे जेमिनल डायहलाइड. जेमिनल डायहलाइड म्हणजे एकाच कार्बनला दोन हॅलोजन ग्रुप अटॅच आहेत. In this preparation method, when the geminal halide is heated with alcoholic KOH, then one molecule of hydrogen halide is eliminated and the vinyl halide is formed. And the vinyl halide is further react with sodamide, that is NaNH2, with the elimination of another hydrogen halide molecule. It forms an alkyne. सेकंड अँड थर्ड प्रिपरेशन मेथड जी आहे अल्काइनची त्यांचा रिएक्शन मेकॅनिझम हा थोडा सेम टाइपनेच होतो. फोर्थ वन इज डिहॅलोजिनेशन ऑफ टेट्राहलाइड. इन दिस प्रिपरेशन मेथड टेट्राहलाइड इज ऑन ट्रीटमेंट विथ झिंक. इट फॉर्म्स एन अल्काइन. See, this is the example of tetrahalide in which tetrahalide is react with zinc and the two molecules of ZnBr2 is eliminated to form acetylene. या रिएक्शन मध्ये आपण बघू शकतो जेव्हा झिंकची रिएक्शन ही हलाइड सोबत होते तेव्हा इथे हे दोन मॉलिक्यूल Br चे आणि झिंक आणि हे सेकंड दोन मॉलिक्यूल Br चे आणि झिंक हे एलिमिनेट होता. म्हणजेच दोन मॉलिक्यूल ऑफ ZnBr2 हे एलिमिनेट होता आणि आपल्याला ऍसिटिलीन हा प्रोडक्ट फॉर्म होतो. नेक्स्ट इज ऍक्शन ऑफ ऍसिटिलाइड ऑन अल्किल हलाइड. इन दिस प्रिपरेशन मेथड acetylides is used for the preparation of alkyne. या रिएक्शन मध्ये सोडियम ऍसिटिलाइडची रिएक्शन ही अल्किल हलाइड सोबत होते आणि आपल्याला अल्काइन हा ऑब्टेन होतो विथ एलिमिनेशन ऑफ सोडियम ब्रोमाइड. याचं एक एक्झाम्पल आहे इथे आपण बघितलं. हे सोडियम ऍसिटिलाइड आहे. जेव्हा याची रिएक्शन होते इथिल ब्रोमाइड सोबत तेव्हा आपल्याला 1 ब्युटाइन्स म्हणजेच अल्काइन हा फॉर्म होतो विथ द एलिमिनेशन ऑफ द सोडियम ब्रोमाइड, दॅट इज NaBr. The next is physical properties of alkyne. Alkyne also shows similar physical properties like alkane and alkene. The physical properties of alkyne follow the same trends of alkene and alkane. First one is, first three members are gases, the next 8 are liquids and the higher ones are solids. Second one is, ethine has characteristics order. Other members are odorless and colorless. Third one is their melting point, boiling point increases with increase in a molecular mass. जसं आपण बघितलं होतं की जसं जसं आपण मूव होतो फ्रॉम लोअर मेंबर टू हायर मेंबर ऑफ अल्काइन, द मेल्टिंग किंवा बॉइलिंग पॉइंट गोज ऑन increases.
It also depends on branching. The branch chain alkyne have less melting point or boiling point as compared to the straight chain alkyne. Then fourth one is alkyne are lighter than water and immiscible with water but soluble in organic solvents like ether, carbon tetrachloride and benzene. नेक्स्ट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स. यामध्ये हा पॉइंट बघूया आपण, ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्काइन. सोडियम मेटल आणि NaNH2 म्हणजे सोडामाइड हे स्ट्रॉंग बेस आहे आणि जेव्हा या स्ट्रॉंग बेसची रिएक्शन इथाइन बरोबर होते तेव्हा सोडियम ऍसिटिलाइड हा फॉर्म होतो विथ द लिबरेशन ऑफ डायहायड्रोजन गॅस. याचं एक्झाम्पल आहे, तर इथे आपण बघू शकता जेव्हा प्रोपाइनची रिएक्शन होते सोडा अमाइड सोबत म्हणजेच NaNH2 बरोबर तेव्हा आपल्याला सोडियम प्रोपिनाइड हा फॉर्म होतो विथ द एलिमिनेशन ऑफ अमोनिया मीन्स NH3. And this reaction have not been observed in case of ethene and ethane. Thus, it indicates that ethine is acidic in nature in comparison to ethene and ethane. Next is comparison of acidic strength of ethane, ethene and ethine. हे अल्केन आहे, अल्केन मध्ये sp3 हायब्रिडायझेशन असतं, तसं अल्किन मध्ये sp2 आणि आताच आपण अल्काइन बघितलं त्यामध्ये sp हायब्रिडायझेशन. In case of alkane, the CH bond involve overlapping of sp3 hybridized orbitals of carbon with s orbital of hydrogen atom. That is, in alkane, sp3 hybridization is possible. In case of alkene, the CH bond involve overlapping of sp2 hybrid orbital of carbon with s orbital of hydrogen atom. That is, sp2 hybridization is alkene. And in third case of alkyne, the CH bond involve the overlapping of sp hybrid orbitals of carbon with s orbital of hydrogen atom. आणि अल्काइन मध्ये sp hybridization होतं and the s orbital has greater electron density as compared to p orbitals. Out of sp3, sp2 and sp hybrid orbitals, the sp orbital has greatest s character. इथे आपण बघू शकतो s कॅरेक्टरचं पर्सेंटेज 50% आहे आणि p चं पण 50% आहे. तसं अल्किन मध्ये sp2 हायब्रिडायझेशन होतं आणि यामध्ये s कॅरेक्टरचं पर्सेंटेज 33.33% आणि p चं 66.67% आहे. तसंच अल्केन मध्ये sp3 हायब्रिडायझेशन होतं त्यामध्ये s कॅरेक्टर हे 25% आहे आणि p कॅरेक्टर हे 75% आहे. The sp orbital has greatest s character. यामध्ये s कॅरेक्टरचं पर्सेंटेज हे जास्त आहे as compared to sp2 or sp3 orbitals. That means the hydrogen atom of the acetylene molecule is easily replaceable as compared to hydrogen of ethene and ethane. The acidic strength जी आहे अल्काइनची ती हायर आहे आणि अल्किन आणि अल्केन पेक्षा आणि जर अल्काइनची ही ऍसिडिक स्ट्रेंथ ही अल्किन आणि अल्केन पेक्षा जास्त आहे आणि जर आपण अल्किन किंवा अल्केन मध्ये कंपॅरिझन केली तर अल्केनची ही जास्त आहे. ज्यामध्ये एस कॅरेक्टरचं पर्सेंटेज जास्त आहे त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ ही हायर असते. फर्स्ट अल्केन मध्ये एस कॅरेक्टर हे 50% आहे म्हणून अल्काइनची ऍसिडिक स्ट्रेंथ ही जास्त आहे, त्यानंतर अल्किनची आहे आणि लास्टला अल्केनची आहे. नेक्स्ट पॉइंट इज ऍडिशन रिएक्शन ऑफ अल्काइन. त्यामध्ये फर्स्ट आहे ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन. जेव्हा अल्काइनचं कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन होतं तेव्हा आपल्याला अल्किन हा ऑब्टेन होतो. जर अल्काइनची रिएक्शन ही डायहायड्रोजन सोबत झाली इन प्रेझेन्स ऑफ फाइनली डिवाइडेड निकेल
और पॅलेडियम, त्यालाच आपण लिनियर कॅटलिस्ट असेही म्हणतो, तेव्हा आपल्याला सिस अल्किन हा फॉर्म होतो. जेव्हा अल्काइनची रिॲक्शन ही डायहायड्रोजन सोबत होते इन प्रेझेन्स ऑफ लिनियर कॅटलिस्ट, तेव्हा आपल्याला सिस अल्किन हा ऑब्टेन होतो. आणि जर अल्काइनची रिॲक्शन ही डायहायड्रोजन सोबत झाली इन प्रेझेन्स ऑफ लिथियम इन लिक्विड अमोनिया कॅटलिस्ट, तर तेव्हा आपल्याला ट्रान्स अल्किन हा फॉर्म होतो. जसं की आपण अल्किनचे ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन रिॲक्शन मध्ये पाहिले होते, अल्किनची डायहायड्रोजन सोबत रिॲक्शन होते आणि आपल्याला सिस आणि ट्रान्स अल्केन हे फॉर्म होतात. सिमिलर वे जसं आपण आता अल्काइन पासून अल्किन कसा प्रिपेअर होतो हे पाहिलं, तसंच या अल्किनची गेन आपण डायहायड्रोजन सोबत रिॲक्शन केली तर आपल्याला अल्केन हा ऑब्टेन होतो. सेकंड इज ऍडिशन ऑफ हॅलोजन. जेव्हा हॅलोजनची ऍडिशन रिॲक्शन होते हॅलोजन सोबत, तेव्हा आपल्याला ट्रान्स डायहलाइड हा मिळतो आणि ट्रान्स डायहलाइडची फर्दर हॅलोजन सोबत जर रिॲक्शन केली तर आपल्याला टेट्राहलाइड हे ऑब्टेन होतं. हे अल्काइने जेव्हा अल्काइनची आपण हलाइड सोबत रिॲक्शन केली, जेव्हा आपण अल्काइनची हॅलोजन सोबत रिॲक्शन केली तेव्हा आपल्याला डायहलाइड ट्रान्स डायहलाइड हे फॉर्म झालं आणि ह्याच ट्रान्स डायहलाइडची फर्दर आपण जेव्हा रिॲक्शन करतो हॅलोजन सोबत तेव्हा आपल्याला टेट्राहलाइड हे फॉर्म होतं. आपण एक एक्झाम्पल बघूया. हे ब्युटाईन आहे. जेव्हा ब्युटाईनची रिॲक्शन होते हॅलोजन सोबत म्हणजे ब्रोमीन सोबत केली तेव्हा आपल्याला हे ट्रान्स 1,2 डायब्रोमोब्युटेन ऑब्टेन झालं आणि जेव्हा ट्रान्स 1,2 डायब्रोमीन ब्युटेनची रिॲक्शन आपण हॅलोजन सोबत केली तर तेव्हा आपल्याला टेट्राब्रोमोब्युटेन हा ऑब्टेन झाला. Then third one is addition of hydrogen halide. In this addition reaction, the alkyne is react with hydrogen halide to form an vinyl halide. And the vinyl halide further react with when the vinyl halide further react with hydrogen halide, according to Markovnikov's rule, it forms an geminal halide. जेव्हा या अल्काइनची रिॲक्शन ही हायड्रोजन हलाइड सोबत होते तेव्हा आपल्याला विनिल हलाइड हा ऑब्टेन होतो. आणि विनिल हलाइडची रिॲक्शन जेव्हा आपण फर्दर हायड्रोजन हलाइड सोबत होतो तेव्हा अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल ही ऍडिशन टेक्स प्लेस होते. जसं आपण या आधीच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं मार्कोनिकॉव्स रूल म्हणजे काय. This rule states that the negative part of the reagent attached to that carbon atom which contain less number of hydrogen. तर हा हायड्रोजन हलाइड आहे, तर हलाइडवर निगेटिव्ह चार्ज असतो. हा निगेटिव्ह चार्ज अशा कार्बनवर अटॅक करेल डबल बॉन्डच्या की ज्याला लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे. जसं आपण इथे बघितलं या कार्बनला एक हायड्रोजन ग्रुप अटॅच आहे, तसं या कार्बनला नाहीये म्हणून याला लेस नंबर ऑफ हायड्रोजन प्रेझेंट आहे म्हणून हा निगेटिव्ह पार्ट जो आहे रिएजंटचा तो या कार्बनवर अटॅक करेल आणि आपल्याला जेमिनल डायहलाइड हे ऑब्टेन होईल अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल. त्याचं हे एक्झाम्पल आहे प्रोपाईन आहे. त्याची रिॲक्शन जेव्हा हायड्रोजन ब्रोमाइड सोबत झाली तेव्हा आपल्याला 2-ब्रोमोप्रोपीन हा ऑब्टेन झाला आणि अगेन 2-ब्रोमोप्रोपीनची रिॲक्शन जेव्हा HBr सोबत झाली अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल तेव्हा आपल्याला 2,2-डायब्रोमोप्रोपेन हा ऑब्टेन झाला. जसं आपण इथे बघू शकतो मार्कोनिकॉव्स रूल नुसार ऍडिशन झाली. Br वर हा जो निगेटिव्ह चार्ज आहे याचे तर यामध्ये या कार्बनला हायड्रोजन प्रेझेंट नाहीये, तसं या कार्बन ॲटमवर 2 हायड्रोजन प्रेझेंट आहे आणि आपला अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन म्हणून हा Br या सेकंड नंबरच्या कार्बनला अटॅच होईल.
आणि आपल्याला 2,2-डायब्रोमोप्रोपेन हे प्रोडक्ट ऑब्टेन होईल. नेक्स्ट रिएक्शन इज पॉलिमरायझेशन रिएक्शन. तर हा ऍसिटिलीनचे मॉलिक्युल्स आहेत. इफ ऍसिटिलीन इज पास थ्रू रेड हॉट आयर्न ट्यूब देन पॉलिमरायझेशन टेक्स प्लेस टू फॉर्म एन बेन्झीन. जेव्हा ऍसिटिलीन मॉलिक्युल हे पास होतात रेड हॉट आयर्न ट्यूब मधून, तेव्हा त्यांचं पॉलिमरायझेशन टेक्स प्लेस होतं ऍट 773 केल्विन टेम्परेचरला आणि आपल्याला बेन्झीन हे प्रोडक्ट ऑब्टेन होतं. तसेच सेकंड रिएक्शन जे आहे, जर ऍसिटिलीन इज पास थ्रू अंडर हाय प्रेशर इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट NiCN2 दॅट इज निकेल सायनाइड, देन त्याचं टॉटोमरायझेशन टेक्स प्लेस होतं आणि आपल्याला सायक्लोऑक्टाटेट्राईन हे प्रोडक्ट हे फॉर्म होतं. नेक्स्ट इज linear polymerization. In this polymerization reaction, the acetylene molecule when passed through the solution of cuprous chloride and ammonium chloride at 343 Kelvin temperature, the dimerization takes place to form an vinyl acetylene, and finally the trimerization takes place to form an divinyl acetylene. या रिएक्शन मध्ये आपण बघतो ऍसिटिलीनचे दोन मॉलिक्युल आहे. जेव्हा हे क्युप्रस क्लोराइड सोल्युशन मीन्स CuCl2 आणि अमोनियम क्लोराइड म्हणजेच NH4Cl या सोल्युशन मधून जेव्हा पास होतं ऍट 343 केल्विन टेम्परेचरला, तेव्हा त्यांचं डायमरायझेशन टेक्स प्लेस होतं आणि आपल्याला विनिल ऍसिटिलीन हे प्रोडक्ट मिळतं. आणि अगेन विनिल ऍसिटिलीनचं ट्रायमरायझेशन टेक्स प्लेस होतं आणि आपल्याला डायविनिल ऍसिटिलीन हे प्रोडक्ट ऑब्टेन होतं. नेक्स्ट इज ओझोनोलिसिस रिएक्शन. या रिएक्शन मध्ये अल्काइन हा ओझोन सोबत रिएक्ट होतो आणि आपल्याला ओझोनाइड हे कॉम्प्लेक्स फॉर्म होतं आणि हा ओझोनाइड फर्दर वॉटर सोबत हायड्रोलाइज होतो आणि आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड्स हे ऑब्टेन होतात. आणि याच कार्बोनिल कंपाऊंड्सचं ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज होतं बाय H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइड, तेव्हा आपल्याला ऍसिड्स हे फॉर्म होतात. तुम्ही ते बघू शकता अल्काइनचं ओझोन सोबत ऍडिशन झाली आणि हे ओझोनाइड कॉम्प्लेक्स फॉर्म झालं. अगेन ओझोनाइड हा वॉटर बरोबर हायड्रोलाइज झाला आणि आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड्स फॉर्म झाले. आणि अगेन कार्बोनिल कंपाऊंडचा जेव्हा ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज झाला इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड, तेव्हा आपल्याला ऍसिड्स हे फॉर्म झाले. नेक्स्ट रिएक्शन इज हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्काइन्स. जेव्हा टर्मिनल अल्काइन डायबोरेन सोबत रिएक्ट होतो तेव्हा विनिल डायबोरेन हा आपल्याला ऑब्टेन होतो. आणि जेव्हा विनिल डायबोरेन फर्दर ऑक्सिडाइज विथ hydrogen peroxide that is H2O2 to form an intermediate enol, and the enol further tautomerize to form an aldehyde. ही हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्काइन ची रिएक्शन्स आहेत. काही लिंक्स आहे जिथून मी हे पॉइंट्स घेतले आहेत. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पोस्ट करू शकतात.